बच्चू कडू यांच्या उपोषणाचा आज 5वा दिवस असून अद्यापही सरकार यांच्या आंदोलनाची गंभीर दखल घेताना दिसत नाही। गेल्या 5 दिवसापासून बच्चू कडू व त्यांचा मुलगा आणि 51 लोक सध्या आंदोलन करत आहेत। पहिल्यापासूनच बच्चू कडू हे शेतकरी व दिव्यांगांच्या हितासाठी सरकार दरबारी विविध मागण्या करत आलेले आहेत। त्यांच्या सरकारकडे काही क्षुल्लक मागण्या आहेत। शेतमालाला किमान दरावर 20% अनुदान मिळावे, दिव्यांग विधवा महिलांना 600 रुपये सरकारकडून मानधन मिळावे, शहराप्रमाणे ग्रामीण भागातील घरकुलासाठी हे समान निकष असावेत, किमान 5 लाख अनुदान द्यावे, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला 10 लाख आणि पूर्ण कर्जमाफी मिळावी, मजुरांचा MREGS मध्ये समावेश व्हावा, दररोज होणाऱ्या श्रमाच्या बदल्यात 1000 रुपये मजुरी मिळावी, संजय गांधी योजनेत पात्र लाभार्थ्यांना तात्काळ संपूर्ण रक्कम देण्यात यावी, शेतकऱ्यांच्या मुलामुलींसाठी शिष्यवृत्ती योजना आणि उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती असावी, त्याचप्रमाणे 100% दिव्यांगांना नोकरीत 5% आरक्षण असावे, शासकीय नोकर भरतीत ओबीसींचं आरक्षण 27% असावे, शेतमाल विमा योजनेचा लाभ थेट शेतकऱ्यांना देण्यात यावा। यात त्यांना विविध संघटना व राजकीय नेत्यांचा पाठिंबा असून राजकीय नेते फोनवरून आणि प्रत्यक्ष स्थळी जाऊन त्यांची भेट घेत असून त्यांच्या संपर्कात आहेत। कलेक्टर व SP वगळता कोणतेही मंत्री वार्तालाप करण्यासाठी त्यांच्याकडे अजून गेलेले नाहीत। कालच मनोज जरांगे यांची भेट घेऊन पाठिंबा जाहीर केला आहे। काल मुख्यमंत्री महोदय यांनी मीडियाशी बोलताना सांगितले की अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे कलेक्टर व SP यांच्या माध्यमातून आंदोलनावर लक्ष ठेवत आहेत। त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली असून सरकारने गांभीर्याने दखल घेण्याची आवश्यकता आहे। त्यांनी आपल्या आंदोलनाचा निर्णय माघार न घेण्याचे ठरविले आहे। गेल्या 5 दिवसात आंदोलन करताना त्यांचे 4 ते 5 किलो वजन कमी होऊन प्रकृती देखील खालावली आहे। त्यांच्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी डॉक्टरांची टीम देखील आंदोलनास्थळी आहे, तरी सरकारने गांभीर्याने दखल घ्यावी। आत्ताच आलेल्या माहितीनुसार मंत्री भरत गोगावले व पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी देखील VC द्वारे बच्चू कडू यांच्याशी संपर्क साधला आहे व मागण्या जाणून घेतल्या आहेत। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।